वन्स अगेन वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय। तुम्हाला जर झिरो इंग्लिश येत असेल तरी सुद्धा तुम्ही उत्तम प्रकारे इंग्लिशमध्ये बोलू शकता। पण एक्झॅक्टली कसं? तर यू हॅव टू मेनली फोकस ऑन टू इम्पॉर्टंट फॅक्टर्स, आणि ते दोन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत आपले लिसनिंग आणि स्पीकिंग। कोणते दोन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत बरं? लिसनिंग आहे आणि एक स्पीकिंग आहे। पण लिसनिंग आणि स्पीकिंगचा जो रेशिओ आहे तो कमीत कमी आपला 1:4चा असायला पाहिजे। लिसनिंग इज टू स्पीकिंग 1:4चा रेशिओ म्हणजे एक्झॅक्टली काय? तर जेव्हा तुम्ही एखादं इंग्लिशचं वाक्य एकदा ऐकता, एकदा तुमच्या कानावर जे कुठलंही इंग्लिशचं वाक्य पडतं ते तुम्हाला 4 वेळेला बोलायचं आहे, ते तुम्हाला 4 वेळेला रिपीट करायचं आहे। त्याने होणार असं आहे की तुमची इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस होणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही शब्द कशा प्रकारे उच्चारता ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे, म्हणजेच तुमचं इंग्लिशचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते इम्प्रूव्ह होणार आहे। आणि सुरुवात तुम्हाला अगदी छोट्या इंग्लिश वाक्यांपासून करायची आहे। डायरेक्टली मोठ्या इंग्लिश सेंटेन्सेसकडे जाऊ नका। सुरुवातीला एकदम छोटी शॉर्ट आणि स्वीट जी इंग्लिश वाक्य आहे तिथपासून तुम्ही सुरुवात करा। 4 वेळेला ते इंग्लिश सेंटेन्सेस जे आहे ते रिपीट करा, जेणेकरून या मराठी वाक्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुमच्या ब्रेनमध्ये एकदम छान प्रकारे फिक्स होऊन जाईल। आणि आजच्या व्हिडिओमध्ये जी जी काही वाक्य मी तुम्हाला शिकवणार आहे ना ती अगदी 4 शब्दांपासूनच बनली गेली आहे। त्यामुळे अगदी तुम्ही 2 वेळेला किंवा 3 वेळेला जरी बोलण्याची प्रॅक्टिस केली तरी सुद्धा ते तुम्हाला लगेच मेमराईज होणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरेच असे इंग्लिश सेंटेन्सेस शिकणार आहोत, त्यामुळे आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। कृपया केचप पास करा, प्लीज पास द केचप। आम्ही ते एकत्र केले, वी मेड इट टुगेदर। ते तुमच्यासाठी होतं, इट वॉज फॉर यू। ती त्याच्यासोबत आहे, शी इज विथ हिम। कृपया मला ते द्या, प्लीज गिव्ह मी दॅट। मी खूप थकलोय, आय एम सो टायर्ड। कृपया आपले हात धुवा, प्लीज वॉश युअर हँड्स। तुला ब्रोकोली आवडते का? डू यू लाईक ब्रोकोली? कृपया खिडकी बंद करा, प्लीज क्लोज द विंडो। तिने फ्रेंच फ्राईज खाल्ले, शी एट फ्रेंच फ्राईज। आम्ही त्यांच्यासोबत होतो, वी वर विथ देम। मी ते सर्व खाल्ले, आय एट इट ऑल। मी बसने आलो, आय केम बाय बस। पुस्तक मनोरंजक आहे, द बुक इज इंटरेस्टिंग। उद्या माझा वाढदिवस आहे, टुमॉरो इज माय बर्थडे। तुला छान झोप लागली का? डिड यू स्लीप वेल? तुमचा दिवस चांगला जाओ, हॅव अ गुड डे। तो बरोबर असू शकतो, ही कुड बी राईट। हे वारंवार घडतं का? डज दिस हॅपन ऑफन? मी तिला काल पाहिले, आय सॉ हर यस्टरडे। हो, ते खरं आहे, येस दॅट इज ट्रू। आपण पुन्हा भेटूयात का? शॅल वी मीट अगेन? ते त्यांच्या मालकीचे आहे, इट बिलॉंग्स टू देम। तुम्ही हे विकत घेतले का? डिड यू बाय दीज? हे त्यांचे घर आहे, इट इज देअर हाऊस। कृपया काळजीपूर्वक करा, प्लीज डू इट केअरफुली। तो माझ्याकडे पाहून हसला, ही स्माइल्ड ॲट मी। तुम्ही कृपया प्रतीक्षा करू शकता का? कॅन यू प्लीज वेट? आणखी कोण येत आहे? हू एल्स इज कमिंग? कोणीतरी माझी खिडकी तोडली, समवन ब्रोक माय विंडो। खरं तर तू बरोबर होतास, ॲक्च्युली यू वर राईट। सर्व काही खूप हळू झाले, एव्हरीथिंग हॅपेंड सो स्लोली। कृपया मला एकटे राहू द्या, लीव्ह मी अलोन प्लीज। ही सीट मोकळी आहे का? इज दॅट सीट टेकन? अन्नाला छान वास येतोय, द फूड स्मेल्स वंडरफुल। हे उत्तर बरोबर आहे का? इज दिस आन्सर करेक्ट? कृपया शब्दकोश वापरा, प्लीज यूज द डिक्शनरी। तो कशाबद्दल स्वप्न पाहत आहे? व्हॉट्स ही ड्रीमिंग अबाउट? ती परत येत नाही,
शी इजंट कमिंग बॅक. चाकू खूप तीक्ष्ण आहेत. नाईव्ज आर व्हेरी शार्प. आम्ही नंतर परत येऊ. वी विल कम बॅक लेटर. कोण आहे तिकडे? हू इज दॅट ओवर देअर? तो बाथरूममध्ये आहे. ही इज इन द बाथरूम. कोणता रंग आहे हा? व्हॉट कलर इज इट? ते उघडा आणि पहा. ओपन इट अँड सी. तुला लवकर जावं लागेल. यू मस्ट गो क्विकली. 10 वाजून 5 मिनटं झालेत. इट्स 10:05. त्याला 1 तास उशीर झालाय. ही इज ॲन आवर लेट. तुला पाहून आनंद झाला. नाईस टू सी यू. ते सुंदर दिसत नाही आहे का? डझंट इट लुक लवली? ती जिंकणार आहे. शी इज गोइंग टू विन. तू काय म्हणालास? व्हॉट डिड यू से? शुक्रवारची सकाळ आहे. इट इज फ्रायडे मॉर्निंग. तो एक सुंदर रंग आहे. इट्स अ लवली कलर. आता गाडी सुरू कर. नाव स्टार्ट द कार. कोणी ते बांधले? हू टाईड इट अप? ते फार दूर नाही. इट इजंट टू फार. तू नेहमी जिंकू शकत नाही. यू कांट ऑलवेज विन. जरा 1 मिनटं थांबता का? एक्सक्यूज मी अ मिनिट. पाहण्यासारखे काही नाही. देर इज नथिंग टू सी. ठीक आहे, मी जातोय. ऑल राईट, आय एम गोईंग. लहान मुलासारखं वागू नको. डोंट बी अ बेबी. आमची फ्लाईट कधी आहे? वेन इज आवर फ्लाईट? तिचे केस काळे आहेत. हर हेअर इज ब्लॅक. मला थोडं पाणी आण. ब्रिंग मी सम वॉटर. तुझा कोट घाल. पुट युअर कोट ऑन. ते एक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र आहे. इट्स ॲन इंटरनॅशनल न्यूजपेपर. हे हवामान भयानक आहे. दिस वेदर इज हॉरिबल. तुम्ही चहा करू शकता का? कॅन यू मेक टी? त्यांनी माझी कार दुरुस्त केली. दे मेंडेड माय कार. तिला अश्रू अनावर झाले. शी बर्स्ट इन टू टीयर्स. दूध आंबट झाले. द मिल्क बिकेम सावर. साध्या क्षणांचा आनंद घ्या. एन्जॉय द सिम्पल मोमेंट्स. आपण आता गप्पा मारू शकतो का? कॅन वी चॅट नाव? आम्ही काय खरेदी करू? व्हॉट विल वी बाय? मला एवढंच माहीत आहे. दॅट्स ऑल आय नो. तेच तर मी केले. दॅट्स व्हॉट आय डिड. त्याला थोडं पाणी आण. गेट हिम सम वॉटर. कोणीतरी फोन उचला. समबडी आन्सर द फोन. ही तुझी किल्ली. हिअर इज युअर की. मला तेच वाटते. दॅट्स व्हॉट आय थिंक. हा फक्त योगायोग आहे. इट्स जस्ट अ कोइन्सिडन्स. टीका करणे सोपे आहे. इट्स इझी टू क्रिटिसाइज. वर्णन करणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू डिस्क्राईब. मी फक्त प्रयत्न करू शकतो. आय कॅन ओनली ट्राय. तू गप्प बसू शकत नाहीस? कांट यू शट अप? मी कधीकधी खरेदीला जातो. आय समटाईम्स गो शॉपिंग. आपण सर्वांना खुश करू शकत नाही. यू कांट प्लीज एव्हरीवन. तो बोलायला लागला. ही बिगॅन टू टॉक. पिशवी जड दिसते. द बॅग सीम्स हेवी. गोष्टी वाईट होत आहेत. थिंग्ज आर गेटिंग वर्स. ते गलिच्छ दिसते का? डज इट लुक डर्टी? तुम्ही राजीनामा का देत नाही? वाय डोंट यू रिझाईन? बाकी तुम्हाला माहिती आहे. यू नो द रेस्ट. फक्त 3 वाजले आहेत. इट्स ओनली 3 o'clock. मला थोडा वेळ हवा आहे. आय वॉन्ट सम टाईम. मला स्पष्टीकरण हवं आहे. आय वॉन्ट ॲन एक्सप्लेनेशन. माझ्याकडे पुरावा आहे. आय हॅव अ प्रूफ. माझ्याकडे 20 रुपये आहेत. आय हॅव 20 rupees. माझ्याकडे पर्याय नाही. आय हॅव नो ऑल्टरनेटिव्ह. मला कल्पना नव्हती. आय हॅड नो आयडिया. त्याने एक मेणबत्ती पेटवली.
ही लाइटेड अ कॅन्डल. एक चमत्कार घडला. अ मिरॅकल टूक प्लेस. ते तुझं कर्तव्य नाही का? इजंट दॅट युअर ड्युटी? तिथे कोणी जात नाही. नो वन गोज देअर. तू गाडी खूप छान चालवतोस. यू ड्राईव्ह सो वेल. तो एक कंपनी चालवतो. ही रन्स अ कंपनी. ते त्या मार्गाने गेले. दे वेंट दॅट वे. तिने लिहायला सुरुवात केली. शी स्टार्टेड टू राईट. आम्ही त्यांना सांगू. वी विल टेल देम. मी इंग्रजी शिकत आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. जग बदलत आहे. द वर्ल्ड इज चेंजिंग. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. हिज माउथ इज वॉटरिंग. मी नाही म्हणू शकलो नाही. आय कुडंट से नो. शोध व्यर्थ ठरला. द सर्च प्रूव्ड फ्युटाईल. आरोप निराधार ठरले. दी ॲक्युजेशन्स प्रूव्ड ग्राउंडलेस. मी एकटाच जाईन. आय विल गो अलोन. मला पेट्रोलचा वास येतो. आय कॅन स्मेल पेट्रोल. मी आपल्याला ऐकू शकतो. आय कॅन हिअर यू. कोणीही हे करू शकतं. एनीवन कॅन डू दिस. फळे महागली आहेत. फ्रूट्स हॅव बिकम एक्सपेन्सिव्ह. हे केलं गेलं पाहिजे. दिस शुड बी डन. त्याचे ज्ञान वाढत आहे. हिज नॉलेज इज इन्क्रीजिंग. मी आधीच पूर्ण केले आहे. आय हॅव फिनिश्ड ऑलरेडी. तू मला वाचवलंस. यू हॅव सेव्ड मी. ते तुम्हाला अटक करू शकतात. दे मे अरेस्ट यू. मला झोप येत नाही. आय एम अनेबल टू स्लीप. एखादी गोष्ट केली गेली आहे. समथिंग हॅज बीन डन. हे बदललं जाऊ शकतं. दिस कॅन बी चेंज्ड. तुम्ही आत येऊ शकता. यू मे कम इन. तुम्ही हे वाचलं आहे का? हॅव यू रेड दिस? मी तुला त्रास दिला का? डिड आय डिस्टर्ब यू? तू कधी पोचशील? वेन विल यू रीच? रस्ते बनवले गेले होते. रोड्स हॅड बीन बिल्ट. पुस्तके विकली गेली आहेत. बुक्स हॅव बीन सोल्ड. सांधेदुखीवर उपचार केला जाऊ शकतो. आर्थरायटिस कॅन बी ट्रीटेड. हा निर्णय अंतिम आहे. दिस डिसिजन इज फायनल. मला माझ्यावर विश्वास आहे. आय बिलीव्ह इन मायसेल्फ. अँड आपला लास्ट सेंटेन्स आहे. मी आता जाऊ शकते का? कॅन आय गो नाव?